सगळ्या वादानंतर मुंबई पोलिसांना कुणाल कामराशी संपर्क साधण्यात यश आलंय। कुणाल कामरा सध्या तामिळनाडूमध्ये असल्याचं त्याने सांगितलंय। दरम्यान आपल्या शो मधल्या कंटेंट संदर्भात कुठलाही पश्चाताप नसल्याचं कुणाल म्हणतोय। पोलीस अधिकारी आणि कुणाल यांचं संभाषण नेमकं काय झालं ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। तुम्ही आता कुठे आहात असा प्रश्न मुंबई पोलिसांनी विचारला। कुणालने उत्तर दिलं की मी तामिळनाडूत आहे। पुढचा पोलिसांचा प्रश्न की तुमच्या कॉमिक ऍक्ट बद्दल शिवसेनेकडून एक तक्रार आली आहे। त्यावरती कुणाल म्हणाला की शो मधल्या माझ्या कंटेंट संदर्भात मला पश्चाताप नाही। पुढचा प्रश्न की विडंबन करण्यासाठी तुम्हाला कोणी पैसे दिले होते का? त्यावर कुणालचं उत्तर असं होतं की मला कुणीही पैसे दिले नाही, हवं तर माझं बँक खातं तपासून पहा। पुढे पोलीस म्हणाले की कुणालच असं म्हणाला की कोर्टाने सांगितल्यास मी माफी मागण्यास तयार आहे। आणि सध्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। याच नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। आजचा संपूर्ण दिवस गाजला तो कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे। कॉमेडियन कुणाल कामराच्या लेटेस्ट कॉमेडी शोमुळे विनोदाचे फवारे उडण्यापेक्षा वादाचे फटाकेच फुटू लागलेत। त्याच्या नव्या एपिसोडमध्ये कुणालनं एक विडंबन गीत सादर केलं आणि या विडंबन गीताचा रोख अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदेंकडे होता। त्यामुळे शिंदे समर्थक कमालीचे आक्रमक झाले। सोमवारी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले आणि थेट मुख्यमंत्र्यांनी खोडसाळांना इशारा दिला। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय। कुणाल कामराच्या विडंबन काव्यावरनं सुरू झालेलं हे राजकीय घमासान। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं पाजतील। नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी। हा दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात। नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? आपल्या 45 मिनिटांच्या स्टँड अप कॉमेडी ऍक्ट मध्ये गद्दारी आणि रिक्षावरनं कुणालनं निशाणा साधला। गद्दार नजर वो आए आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आक्रमक झाले। कुणाल कामराच्या विडंबन काव्याच्या निषेधासाठी सुरू झाली तोडफोड आणि शाब्दिक लढाई। हा वाद इतका टोकाला गेला की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना थेट सभागृहात याविषयी ॲड्रेस करावं लागलं। त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ। पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल। सोडण्याचं कारण नाही आहे। कुणाल कामरानं खोडसाळपणानं राज्याच्या राजकारणावर खोचक भाष्य केल्यानं केवळ शिंदेंची शिवसेना नाही तर महायुतीच्या नेत्यांनीच आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसलं। त्यांनी फक्त एकनाथ शिंदे साहेबांच्याच नव्हे तर मोदी साहेबांच्या नावावर सुद्धा मोदी साहेबांचं नाव घेऊन सुद्धा टीका केलेली आहे। म्हणून अशा ज्या काही प्रवृत्ती आहेत स्वतःला ग्रेट समजणारा त्यांना चोप दिला पाहिजे आणि त्याच पद्धतीचं त्यांना उत्तर सुद्धा दिलं पाहिजे। तुम्ही कॉमेडी करा ना, तुझ्या कॉमेडीला कोण इकडे भीक घालतोय? पण तू आमच्या आस्थेवर बोललास, आमच्या नेत्यांवर बोललास आणि ज्या भाषेत तू बोलायला पाहिजे ना ते गपचूप तुझ्या त्या चौकटीमध्ये बोलायचं। नको ती भाषा वापरायची नाही, नको ते शब्द वापरायचे नाही आणि म्हणून मी सांगितलं जिथे दिसेल तिथे त्याला फटके घालणार। आणि त्यांना वाटत असेल की मी बोलल्यानंतर काहीच होणार नाही तर कालच्या दिवशी शिवसैनिकांनी त्यांचा चमत्कार त्यांना दाखवलेला आहे। आमचे आमदार आदरणीय मुरलीभाई पटेल, मुरजीभाईंनी त्या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे। या 2 दिवसामध्ये जर त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसेनेच्या स्टाईलने त्यांच्या तोंडाला शिवसैनिक काळं पाजतील, त्यांना फिरणं मुश्किल करून टाकतील असा आमचा त्यांना इशारा आहे। कुणाल कामराच्या विडंबनाचं ठाकरेंच्या शिवसेनेनं एक प्रकारे समर्थनच केलं। कामराच्या विडंबनात उपमुख्यमंत्री शिंदेंकडे अंगुली निर्देश केला गेल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांच्या टीकेला चांगलीच धार चढली। तर ही सगळी घटना घडल्यानंतर मी खरं तर कुणाल कामराची ती क्लिप बघितली। त्याच्यात
सगळं जे काही आहे ते चोर गद्दार असा उल्लेख आहे. नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंदीचोर टोळीनी की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत? म्हणजे आम्ही तर 2-2.5 वर्ष बोलत आहोत, पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे असं बोलून त्यांनी तोडफोड करावी? मग दाढी काढा, तुम्ही दाढी काढा ना. तुम्हाला दाढीच्या विषयी एवढं स्वतःच्या दाढीविषयी म्हणजे सगळ्या दाढ्या माझ्याच आहेत किंवा ज्या दाढीवाल्यावरती कोणी काय म्हणतंय ते माझ्यावरच बोललं जातंय असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सपासट करून टाकाव्यात. व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही. त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे. जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत. आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत. आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही. त्याचा शिवसेनेशी संबंध नाही. ही कदाचित एसएनसी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल. कुणाल कामरा हा त्याच्या सटायर कॉमेडीसाठी प्रसिद्ध आहे आणि आपल्या विधानांमुळे किंवा कृतीमुळे वादात येण्याची कुणालशी ही काही पहिली वेळ नाहीये. याआधी सुद्धा एका वृत्तवाहिनीचा संपादक ओलाचे भावेश अग्रवाल यांच्यासोबतचा त्याचा वाद बराच गाजला. इतकंच नाही तर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह भाजपच्या इतर नेत्यांवर त्यानं अशाच पद्धतीनं विडंबनात्मक टीका केल्यानं तो कायमच वादात राहिलाय. ज्या स्टुडिओत कुणाल कामरानं हा शो शूट केला होता त्याची शिवसैनिकांनी तोडफोड केली तर सत्ताधाऱ्यांनी नो नॉनसेन्सचा इशारा दिलाय. त्यामुळे आगामी काळात कुणाल कामराच्या वक्तव्याचा हा वाद चिघळतो की निवळतो हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.